नमस्कार मंडळी, कशा आहात? या आज जेवायला मच्छी बनवणार आहे मी. आज बांगडे ताजे ताजे आणि कोळंबी आणि मेहमान अगोदरच आलेले आहेत. हे बघा जेवणाच्या प्रतीक्षामध्ये. तर मंडळी, बांगडे आणि थोडीशी कोळंबी मी फ्राय करायला ठेवलेली आहे आणि ह्या इकडे मी कोळंबीचा रस्सा बनवणार आहे. त्यामध्ये शेवगाच्या शेंगा टाकणार आहे. खूप छान लागतात मंडळी शेवगाच्या शेंगा. मंडळी, कोळंबी न सोलताच बनवली तर खूप चवीला छान लागते. आणि ह्या इथे मी जे फ्राय करायला ठेवलेले आहेत ते सोललेले आहेत आणि हे साली सकट ठेवलेले आहेत. आणि यांची मस्ती चालू झालेली आहे. टपामध्ये बघा कशी झोपलेली आहे आणि हा तिला चावतोय कसं. दिवसभर त्यांची मस्ती चालू असते, इकडून तिकडे इकडून तिकडे. मंडळी, कोळंबीचा रस्सा आता तयार झालेला आहे. त्यामध्ये मी शेवगाच्या शेंगा टाकलेल्या आहेत आणि बांगडा पण फ्राय झालेला आहे. तर ह्याच्यासोबत मी भाकरी किंवा चपाती बनवायचं ठरवलेलं, परंतु आता मी भातच बनवणार आहे. तर या मग थोड्या वेळाने तुम्ही जेवायला. मंडळी, सांगताना खूप दुःख होत आहे, परंतु मला सांगावंसं वाटत आहे. मी सिलाई करण्यासाठी बेडरूममध्ये गेले आणि इकडे मांजरांनी साफ सुपडा करून टाकला आहे मच्छी फ्राय केलेली. आपल्याला फक्त आता कोळंबीचा रस्सा वाचलेला आहे, तोच आता आपल्याला खायला लागेल. आणि त्यांनी खाल्लं म्हणून दुःख होत नाही, तर ती माझी मेहनत वरून मुलगी सांगून गेली मला आठवणीने ठेव. तर आता तिला मी कसं सांगू हे मला टेन्शन आलंय आणि खूप गाईज मला रडायला येत आहे. आता पैसे गेले त्याचं काय नाही. 100 रुपयाचे 2 बांगडे होते आणि 200 रुपयाची ही कोळंबी. तर नशीब हे एवढं तरी ठेवलंय. आता काय, मुक्या जनावरांना काय बोलावं, चुकी आपलीच असते. या मग आता कोळंबी सोबतच जेवू.